आलास बुबनाळ येथील भेसळ माफिया पसार अकिवाट अब्दुल्लाट कारवाईनंतर आलास बुबनाळमधील कोट्यवधींचा माल कर्नाटकात लंपास अन्न व औषध प्रशासनावर संशय। शिरोळ तालुक्यातील दुग्धजन्य पदार्थांच्या काळ्या बाजाराविरोधात अन्न व औषध प्रशासनानं हाती घेतलेली मोहीम अधिकाऱ्यांच्याच नियोजनाअभावी पुरती फसल्याचं चित्र आहे। अकिवाट आणि अब्दुल्लाट इथं झालेल्या कारवाईनंतर प्रशासनानं दाखवलेल्या सुस्तीचा फायदा घेत आलास आणि बुबनाळ परिसरातील मुख्य भेसळ माफिया मुद्देमालासह फरार झालेत। सर्व संशयित केंद्रावर एकाच वेळी सर्जिकल स्ट्राईक्स करण्याऐवजी टप्प्याटप्प्यानं केलेल्या कारवाईमुळे मुख्य सूत्रधारांना पळ काढण्याची आयती संधी मिळाल्यानं नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय। अकिवाट आणि अब्दुल्लाट येथील कारवाईची कुणकुण लागताच आलास व बुबनाळ परिसरातील भेसळ बहाद्दर सतर्क झाले। मिळालेल्या माहितीनुसार कारवाईची बातमी पसरताच लेलँड, टाटा टेम्पो आणि छोटा हत्ती या गाड्यांमधून भेसळयुक्त साहित्यांची आणि मोठ्या प्रमाणात फ्रीजची पळवापळवी करण्यात आली। हा सर्व माल लगतच्या कर्नाटक राज्यातील जुगुळ परिसरातील नातेवाईक आणि परिचितांच्या गोदामामध्ये सुरक्षितपणे हलवण्यात आलाय। शिरोळ तालुक्यातील आलास, बुबनाळ, औरवाड, गणेशवाडी, अकिवाट आणि अब्दुल्लाट हा परिसर बनावट खवा, बासुंदी आणि रबडी या दुग्धजन्य पदार्थांचा मुख्य केंद्र मानला जातो। निकृष्ट दर्जाची दूध पावडर आणि घातक रसायनांचा वापर करून इथं दररोज हजारो किलो भेसळयुक्त पदार्थ बनवले जातात। धक्कादायक बाब म्हणजे कारवाईसाठी टीम पोहोचण्यापूर्वीच गेल्या 2 दिवसांपासून या भागातील अनेक संशयित उत्पादन केंद्रे कुलूप लावून बंद होती। त्यामुळे विभागातील कारवाईची गुप्त माहिती माफियांपर्यंत पोहोचवली कुणी, असा थेट सवाल आता उपस्थित केला जातोय। प्रशासनानं जर संशयित सर्व ठिकाणांवर एकाच वेळी आणि गुप्तपणे छापे टाकले असते तर आंतरराज्य भेसळ साखळीचा पर्दाफाश झाला असता। मात्र तपासातील विसंगती आणि संथ कारभारामुळे माफियांना पुरावे नष्ट करण्याची आणि पळून जाण्याची पूर्ण वेळ मिळाली। टप्प्याटप्प्यानं झालेल्या या कारवाईमुळे अन्न व औषध प्रशासनाच्या हेतूवर आणि कार्यपद्धतीवरच आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून निष्पाप जनतेच्या आरोग्याशी खेळणारे या माफियांना अभय देणारे पाठीराखे कोण याचा शोध घेण्याची मागणी जोर धरते। धाडी संदर्भातील माहिती गोपनीय स्वरूपाची असून त्याबाबत अधिक माहिती देणं शक्य नाहीये, सीमा फावडे, अन्न व औषध प्रशासन अधिकारी यांनी सांगितले। आमच्या प्रतिनिधींचं पाहत रहा CK24 न्यूज।